ज्वारीचे सूप भरपूर भाज्या घालून लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडतील असे वजनही कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असणारे ज्वारीचे सूप. आपण ज्वारीचं सूप बनवत आहे. आता सध्या थंडी वगैरे चालू आहे, पावसाळा चालू आहे. त्यासाठी बघा मी ह्या चमच्याचे मेजरमेंट सांगते. ह्या चमच्याने आपण 3 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हा बाउल मी एक भरून घेतलेला आहे पाण्याने. अशाच प्रकारे 5 बाउल आपण ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत पाण्याचे. मीठ, हळद, मिरे, कोथिंबिरी, लसूण, आले, गाजर, हिरवी मिरची, शिमला मिरची हे सर्व आपण बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे. ह्या चमच्याने 2 टेबलस्पून आपण तेल घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, हे ज्वारीचं पीठ आपण ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. अजिबात गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने. हे मिक्स झालेलं आहे. पण हे साईडला ठेवून फोडणी टाकून घेणार आहोत. कढई गरम झालेली आहे. ह्यात आपण 2 टेबलस्पून तेल टाकून घेणार आहोत. अगदी कमी तेलाचा वापर करणार आहोत. ह्यामध्ये टाकूया आपण लसूण अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे. हिरवी मिरची, आले, गाजर, शिमला मिरची आपण हे मोठ्या गॅसवरतीच भाजून घेणार आहोत. ह्यामध्ये आपण शिजलेले स्वीट कॉर्न, पत्ता कोबी सुद्धा आपण टाकू शकतो. मोठ्या आचेवरती भाजून घेतलेला आहे. ह्यामध्ये आपण टाकून घेऊया 5 बाउल पाणी आहे. हे शिजतानाच आपण ह्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबिरी, अर्धा चमचा मिरेपूड, अगदी चिमूटभर हळद टाकून घेणार आहोत. अगदी कमी, चवीनुसार मीठ. आता आपण ह्याला एक उकळी आणून देऊ. आपण हे ज्वारीचं सूप लहान मुलांना भरपूर भाज्या टाकून आपण हे सूप बनवत आहोत. वजन कमी करण्यासाठी सुद्धा अगदी उपयुक्त असं आहे हे. उकळी आलेली आहे. आता आपण हे पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स केलेलं आहे ना, हे आता आपण या कढईमध्ये घालून घेणार आहोत. ज्वारीचं पीठ हे चांगलं शिजण्यासाठी आपण हे 3 ते 4 मिनिटं कमी गॅसवरती हे आपण उकळून घेणार आहोत. सूप हे जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. अगदी 3 ते 4 मिनिटं हे कमी गॅसवरती आपण उकळून घेणार आहोत. आपलं हे ज्वारीचं सूप तयार झालेलं आहे. आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊ. वरून थोडीशी आपण टाकून घेऊया कोथिंबिरी. आपलं हे ज्वारीचं सूप तयार झालेलं आहे. तुम्हीही नक्की बनवा, सर्वांना आवडेल.